पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कार्यक्रमात अनुपस्थित आहेत। एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीचं कारण मात्र समजू शकलं नाहीये। पोलीस विभागाचा आज कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नेमकी का दांडी मारली याची चर्चा सुरू झालेली आहे आणि या अनुपस्थितीचं कारण देखील अद्याप समजू शकलं नाहीये। तर पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारलेली आहे। या कालची राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काही नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा आहे, कारण शिवसेनेचे काही मंत्री त्या बैठकीला गैरहजर होते आणि जे भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये पक्षांतर्गत जे इनकमिंग सुरू आहे त्या संदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारले का अशी देखील चर्चा होतीये। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आज पोलीस विभागाचा कार्यक्रम पार पडतोय, मात्र या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत, नेमकं काय कारण कळलंय का? अगदीच बरोबर आहे। खरं तर आज पोलीस विभागाच्या वतीनं एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। मुख्यत्वे पोलिसांच्या या कार्यक्रमाला जी प्रदर्शनी आहे त्याला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे सगळ्यांचं नाव या निमंत्रितांच्या यादीमध्ये होतं, परंतु एकनाथ शिंदे यांची कुठेतरी या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेने दांडी मारल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत, परंतु एकनाथ शिंदेची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। आपण पाहिलं असेल की या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंचं नाव होतं, परंतु ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीयेत। गेल्या 24 तासांमधल्या जर राजकीय घडामोडी पाहिल्या तर डोंबिवलीतल्या प्रवेशांमुळे एकनाथ शिंदे आणि शिंदे गट मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सातत्यानं होत होती। कुठेतरी या वादाची किनार या अनुपस्थितीला आहे का याची देखील एक चर्चा आता पुन्हा एकदा प्रामुख्यानं सुरू झाली आहे। आपण पाहिलं असेल की काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले 4 शिवसेनेचे मंत्री आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना या सगळ्या प्रकरणावर सुनावलं होतं, त्यामुळे कुठेतरी शिवसेना या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा आग्रही होते का, आक्रमक होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु एकंदर कालच्या राजकीय प्रवेशाच्या घटनाक्रमामुळे एकनाथ शिंदेची आजची ही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरते, त्यामुळे अंतिमतः या सगळ्या प्रकरणावर पडदा कधी पडतोय आणि भाजप शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशावरून सुरू झालेला हा वाद कधीपर्यंत मिटतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीतल्या 2 पक्षांमधला बेबनाव कधीपर्यंत संपतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर आहेत। खरं तर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत जे काही पक्षप्रवेश सुरू आहेत त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू असल्याची ही चर्चा आणि त्याच वादाची किनार म्हणून या कार्यक्रमाला खरं तर एकनाथ शिंदे गैरहजर आहेत की काय अशी ही चर्चा सुरू आहे।